दिल्लीला निघालो होतो, मध्येच पोलिसांनी अडवलं. बऱ्याच जणांना वाटतं नरड नाही दाबला, अजून पण वळ आहे माझ्या नरड्यावरती, पाठीमागून सहित हात पडलेला. मी पोलीस स्टेशनने मला सोडून दिलं, कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. पहिला फोन माझ्या आईचा आला, रडत होती. घरी आलो. आता ह्या आईचे तर अश्रू तर खोटे नसतील ना. ही आहे हुकुमशाहीची सुरुवात. ह्या आईच्या डोळ्यात आलेले अश्रू म्हणजे पोलिसांनी घोषित केलेली नव्हे, अघोषित आणीबाणी आणि अघोषित हुकुमशाही. पण या प्रत्येक अश्रूची किंमत या सरकारला मोजावी लागणार. मी माझ्या आईला बळच शांत केलंय. तो आक्रोश आहे इथल्या सिस्टीमच्या विरोधामध्ये, केलेल्या गळचेपीच्या विरोधामध्ये. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही माझ्यासारख्या तरुणांचे कितीही आवाज दाबायचा प्रयत्न केला तरी हा आवाज कधीच दबणार नाही. तो कायम बुलंदच असणार. कारण की भारत देश लोकशाहीवरती चालतो, हुकुमशाहीवरती नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केले हुकुमशाही आणायचे, जोपर्यंत सच्चे भारतीय जिवंत आहेत तोपर्यंत या देशामध्ये लोकशाही टिकणार. आणि जे कोणी हसत होते ना, राजा हो, तुमच्या घरावरती पण ही वेळ येणार आहे आणि तुमची आई पण अशीच रडणार आहे. काळजी घ्या.